अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या वाडेगव्हाण येथे स्वर्गीय कौशल्या भास्करराव शेळके म्हणजेच सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या ताई यांचे 7वे पुण्यस्मरण त्यांचे चिरंजीव राजेंद्र व नितीन भैया तसेच मुलगी शैला संतोष सोबले यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य असे साजरे करण्यात आले। हरिभक्तपरायण गुलाब महाराज यांच्या आईच्या जीवनावरील सुश्राव्य असे कीर्तन झाले। त्यासाठी वाडेगव्हाण व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी सत्काराला फाटा देत सर्व उपस्थितांना आंबा व नारळाची कलमी रोपे भेट देण्यात आली। तसेच आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करत दशक्रिया विधीच्या ओट्याला पत्राशेड वीरदेवाच्या पारावर मार्बल बसवण्यात आले। या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले असून कार्यक्रमाचा शेवट मिष्टान्न भोजनाने झाला। कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती गणेश शेळके, श्रीगोंद्याचे सभापती शंकर पाडळे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख जयसिंग धोत्रे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवींद्र शेळके, माजी उपसरपंच नवनाथ शेळके, चेअरमन रामचंद्र शेळके, माजी सरपंच प्रमोद घनवट, माजी सरपंच प्राध्यापक संतोष शेळके, माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब वारे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शेळके, अशोक शेळके सर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कांतीलाल शेळके, अमोल यादव, माजी सरपंच जालिंदर तानवडे, प्रशांत खंदारे, माजी व्हाईस चेअरमन संदीप शेळके, सिमला ऑफिसचे अरुण शेळके, हरिदास शेळके, केतन सोबले, अमोल रोकडे, प्रशांत सणस, मिलिंद वाळके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातलग, आप्तेष्ट, विद्याधाम शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। आज आपल्या मातोश्रींचं 7वं पुण्यस्मरण आणि खूप मोठा कार्यक्रम भव्य दिव्य या ठिकाणी केला। काय भावना आहेत आपल्या? काय आनंद वाटला, पण आजही आता असं वाटतंय की 7 वर्ष झालीच नाही, आत्ता झाले असं वाटतं। गुलाब महाराज करुणजले सर यांनी एकदम जिव्हाळ्याने त्या ठिकाणी गुरु आहेत ना, ते नेत्यांचे माझे गुरु आहेत। अतिशय परोपकारी वृत्तीच्या आणि दानधर्म करणाऱ्या ताई आपल्यातून गेल्या यावर विश्वास बसत नाही। त्यांचे सुपुत्र राजेंद्र शेळके असतील, नितीन भैया शेळके, त्यांच्या मुलगी आमच्या भगिनी शैला साबळे, त्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित सर्व माता भगिनी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी शेळके परिवाराच्या वतीनं प्रथमतः आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो। ताई या ठिकाणी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रामचंद्र पांडुरंग शेळके, वाडेगाव विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन व वाडेगाव गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय बाळासाहेब सोनवणे यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। व या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींना, पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांना या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी नितीन भैया शेळके, कौशल्याबाई भास्करराव शेळके उर्फ ताई यांच्या 7व्या पुण्य समाजा निमित्तानं जमलेले सर्व शोकाकुर नातेवाईक, बंधू आणि भगिनींनो, तिचं काम या मातेने आपल्या जीवनामध्ये केलं। प्रतिकूल परिस्थिती आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची दिशा आणि आकार देण्याचं काम त्या मातेने आपल्या जीवनामध्ये केलं। म्हणून पारनेर असेल, श्रीगोंदा असेल, शिरोळ असेल, या शेळके परिवाराचे सर्व नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, गणगोत्र सगळे सोयरे असतील, आपण सर्वजण मंडळी उपस्थित राहिला। काकूंना जरी जाऊन 7 वर्ष आले असतील तरी महाराजांच्या सांगण्यानुसार काकूंचा आत्मा तिच्या परिवारात नेहमीच वावरत असतो। असो महाराजांनी श्रीची अनेक कृपा आपल्याला आपल्या प्रबोधनातून सांगितली। त्याचबरोबर माता कशी असावी किंवा माता कोणाला म्हणायचं त्याचे अनेक दाखले देत या ठिकाणी आपल्या रसाळवाणीतून या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे। महाराज आपल्या या ठिकाणी आदरांजली वाहतो। ओम शांती। कारण एखाद्या कुटुंबातून आई निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय दुःख होतं हे फक्त तो परिवार आणि त्या परिवाराच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात। त्यांच्या पवित्र आत्म्यास मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर तालुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुका, त्याचप्रमाणे गावचं युवा नेतृत्व सन्माननीय श्री किशोरभाऊ यादव आणि सर्वात शेवटी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार लोकनेते आदरणीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या वतीनं ताईंना शेवटची भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो। कैलासवासी कौशल्याताई भास्करराव शेळके यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त मी सर्व नातेवाईक परिवार
त्याचप्रमाणे वाडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ तुकाई देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. प्रेम स्वरूप आहे, वात्सल्य सिंधू आहे, तुझं बोलावं आता मी कोणत्या उपाय. या वृत्तीप्रमाणे आज 7 वर्ष झाली या माऊलीला जाऊन, तरी देखील हे कुटुंब या मातेला विसरलेलं नाही. 7 वर्षानंतर देखील आज या ठिकाणी या मातेच्या स्मरणार्थ या मातेचे चिरंजीव राजूशेठ असतील, आमचे सहकारी नितीन भैया असतील आणि संपूर्ण परिवारानं या ठिकाणी या मातेच्या आठवणी या निमित्तानं जागा केलेल्या आहेत. सामाजिक प्रश्नांचं सोडवणूक या निमित्तानं या परिवारानं करून एक सामाजिक जाण आणि भान असल्याचं या मातेचे संस्कार या निमित्तानं दाखवून दिलेले आहेत. माझ्या आजच्या सहवासामध्ये ज्या वेळेला आल्या त्यावेळेला मला त्यांचा स्वभाव कळला. अतिशय कष्टाळू आणि नेहमी नम्र आणि सतत असलेल्या कौशल्याबाई आपल्या मुलांच्या संस्कारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटत होत्या. त्यांचं मला इतकं कौतुक वाटायचं की नितीन भैयांनी ज्या वेळेला सूर्योदय हॉटेल टाकलं त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलची प्रगती व्हावी किंवा त्या हॉटेलला उभारी मिळावी यासाठी त्या शेवटच्या क्षणापर्यंत झटत होत्या. मला आठवत आहे ते बाई त्या त्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी अजून हव्या होत्या, परंतु निसर्ग पुढे कोणाला जाता येत नाही. मोठा मुलगा राजेंद्र मुलगी आहे, त्या सर्वात काय म्हणतात ना ते हसतमुख चेहरा सतत स्मरणात आहे. आईच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमला. ज्यांनी कीर्तनरूपी सेवा केली. 7वें पुण्यस्मरण नितीन भैया आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं. ताईच्या स्मरणार्थ ओट्याची फरशी असेल, एक दशक्रियाचा ओटा आहे, त्याच्यावरती पत्र्याचं सेट आणि ताईच्या स्मृती निरंतर आपल्यामध्ये राहाव्या यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या संपूर्ण कुटुंबाने या ठिकाणी केला. अतिशय आदर्शवत कार्यक्रम सर्व या कुटुंबाने केला. मी या कुटुंबाला धन्यवाद देतो. आपण ताईला भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. माणूस देहाने जातो पण त्याच्या कीर्तीनं त्याच्या वागणुकीनं हा नेहमी अमर असतो. हे कुटुंबाला माहीत असतं आणि बाकीचे जे आप्तगण असतात त्यांना माहीत असतं. म्हणून आज पुन्हा एकदा त्यांचं पुण्यस्मरण साजरं करताना सर्व कुटुंबीय आप्तगण दुःखांकित अंतराने आज या ठिकाणी त्यांचं स्मरण आपण करतो. मानवी जीवनामध्ये 9 रस असतात आणि आज आपल्या भक्ती रसाने ज्यांना आपल्याला त्यांनी चिंब भिजून टाकलं ते हबक आमचे प्रभू गुलाब महाराज करंजले यांनी उत्तम असं वतीनं त्यांचा आभारी आहे. त्यांचं ऋण आपण नेहमी स्मरत असतो. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी होणार नाही, पण शेळके कुटुंबियाच्या वतीनं सगळ्यांचं पुनश्च आभार. 7 वर्षापूर्वी इहलोकीचा प्रवास संपला, परलोकी धाम स्वीकारती झाली. हे तिचं कौतुक या निमित्ताने या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे. नितीन भैया शेळके या परिसरामधले एक प्रसिद्ध सर्वांना आवडत असे व्यक्तित्व आहे. निष्कपट हृदयाचा हा माणूस या मातेने जन्माला घातला. राजेंद्र, नितीन असो किंवा शैलास या अपत्यांचा प्रतिपाळ करताना मातृत्वाची कसोटी खऱ्या सोन्याप्रमाणे लागली आणि त्या परीक्षेमध्ये ती पार लागली. आपल्या सर्वांच्या वतीने या मातेचे अनंत तिच्या आत्म्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तो अनादि अगम्य असलेला जे लावण्यित पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा पाठी अवतरे शब्द आणि शब्द पाठी अवतरे कृपा